कधीचं बघते सोशल मीडियावर कोकोनट आईस्क्रीम खूप ट्रेंडमध्ये आलं आहे. म्हटलं बनवून बघूयात. चला तर मग बनवूयात. तर त्यासाठी मी इथे पाव लिटर दूध घेतलं आहे. नंतर थोडीशी साय काढून घेतली दुधाची. नंतर हे एक मोठं नारळ जे आहे त्याचे मी तुकडे करून घेतले आणि ही साधारण पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे. आता ही जी साखर आहे ती आपण दुधात मिक्स करू आणि गॅसवर दूध ठेवून चांगलं घट्ट होईस्तोवर आपण हे दूध उकळून घेणार आहोत. तर हे दूध मंद आचेवर आपण उकळून घ्यायचं आहे आणि सतत हे हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही. हे नारळ साधारण एवढं मोठं होतं. त्या नारळाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ह्याचा जो हा चॉकलेटी भाग आहे तो सुद्धा काढून घेतला आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये छान वाटून घेऊयात. हे तुकडे वाटून घेताना मी ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि मग वाटणार आहे. तोपर्यंत अधूनमधून दुधाकडे सुद्धा लक्ष देऊयात. ह्याला छान उकळीसुद्धा आली आहे. आता ह्याला आटवूयात. हे बघा आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. हे हलवत राहायचं आहे छान आणि बाजूला जी साय जमा होत असते ती सुद्धा ह्यात हळूहळू मिक्स करत राहायची. हे बघा आपण हे जे नारळ आहे ते पाणी टाकून वाटून घेतलं आहे आणि आता आपण हे गाळून घेणार आहोत आणि नारळाचं दूध वेगळं आणि हा चोथा वेगळा करायचा आहे. तर हे बघा हे दूध छान घट्ट झालं आहे. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी. तर अशी दुधाची कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद केला आहे. आपण हे पूर्ण गार होऊ देणार आहोत. तोवर नारळाचं दूध काढून झालेलं आहे आणि हा उरलेला किस हा तुम्ही वाळवून मिठाईमध्ये वगैरे वापरू शकतात. आता आपण दूध गार होण्याची वाट बघूयात. आता हे जे दुधाचं मिश्रण आहे ते पूर्ण गार झाल्यानंतर मी हे जे नारळाचं दूध आहे ना त्याच्यातलं थोडंसं दूध बाजूला काढणार आहे. त्याची सोलकढी वगैरे बनवता येईल. आणि मग हे जे मिश्रण आहे ते ह्याच्यात टाकायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. तुम्हाला हवं असेल तर मिल्क पावडर वगैरे सुद्धा तुम्ही टाकू शकतात. पुढची प्रोसेस आपण बघूयात पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.